जय भीम नम बुद्धाय हा मनुवादी भळवा बघा काय म्हणून राहिला। अगर 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 भीमराव अंबेडकर जी को ब्राह्मण समाज अपनी दो बेटियां ना होते, रड़ुआ रह जाते। डॉक्टर भीमराव अंबेडकर साहब रड़ुआ रह जाते पूरे जीवन भर, बिना विवाह के रह जाते, बिना बच्चों के। ये ब्राह्मण समाज था जिसने अपनी दो बेटियां डॉक्टर अंबेडकर को देके उनका वंश चला दिया है। पढ़ाई को भी पैसा दिया। मंत्री बने, क्या बात करते हो आप, कैसा भेदभाव करते हो। हमारी दो बेटियां गई है ना, हमारे डीएनए की बेटियां गई, उनको दी। ऐसा नहीं हमने उन पर केस किया, ऐसा नहीं वो भगा ले गए, इतनी हिम्मत नहीं मैं उनमें थी कि भगा ले जाए। हमने उन्हें सौंपी, हमने ये समझा देश का कानून मंत्री एजुकेटेड है, पढ़ा लिखा है, इसका वंश चलेगा, इसे कोई दे नहीं रहा, बेटियां मिल नहीं रही है। राहुल गांधी को मिल नहीं रही, शादी हो रही है। बताओ, कमारा बैठा है 55 साल का हमारा बच्चा। बघितला ना व्हिडिओ भडव्याचा? तर काय म्हणाल तुम्ही कमेंट करून तुम्ही सांगा। जय भीमवाल्यांनो, बौद्धांनो जागे व्हा, असे भडवे आपल्या बाबासाहेबांची विटंबना करून राहिले। काय म्हटलं बाबासाहेब? रंडवा राहत होते, रंडवा। बामण्याच्या 2 मुलींना दिला तर बाबासाहेब आले। त्या हरामखोराला नाजायज औलादीला माझं एकच म्हणणं आहे, जी पहिली माझ्या बाबाची साहेबाची वाईफ होती ती होती माता रमाई, ती महार समाजाची होती, कळलं काय? आणि दुसरी जी होती माता आई साहेब म्हणजे सविता आंबेडकर, आणि माहेरचं नाव शारदा कृष्णराव कबीर। या डॉक्टर होत्या, बाबासाहेब आंबेडकरांची सेवा करत होत्या। मग काय बाबासाहेबाला असं वाटलं की मला सेवा करण्यासाठी पाहिजे, तर बामण्याची मुलगी बाबासाहेबांनी बायको म्हणून करून घेतली। आणि तुम्ही साबित केलं की बाबासाहेब आंबेडकर तुमचा जवई आहे। आम्हाला बरं वाटलं, पण भडवीच्या मादर चोदा तुझ्या बोलण्याचा उद्देश समजला मला, कळलं काय? तुझ्या बोलण्याचा उद्देश समजला। आणि हा हरामखोर बौद्धांनो, मातंग भावांनो, हा हरामखोर दिल्लीच्या जंतर मंतरवर आहे। काय दिल्लीच्या जंतर मंतरवर आहे, हा आंदोलन करून राहिला आरक्षण हटवण्यासाठी। हा हरामखोर तिचं वक्तव्य आहे हे। आणि हा व्हिडिओ एवढा प्रचंड व्हायरल आहे, एवढा प्रचंड व्हायरल आहे की मी तुम्हाला सांगू शकत नाही। तर हा व्हिडिओ व्हायरल झाला पाहिजे आणि हा हरामखोराला भीमटोला बसला पाहिजे, माझं मत आहे। कारण ह्या हरामखोराला भीमटोला बसत तेव्हा सगळ्या गोष्टी होणार। असे लोक बाबासाहेबांच्या पद्धतीने वक्तव्य करत असेल तर अशा हरामखोरांना तुळू तुळू मारलं पाहिजे, माझं मत आहे। तुम्हाला काय पटते? तुम्ही बाबासाहेबाला कोणी असं कोणी बोललं तर तुम्ही ऐकून घेऊ शकता का? मी तर नाही ऐकू शकत बा। तुम्ही ऐकू शकत असाल तर हा शेअर करणार ना व्हिडिओ? नाही करू शकत शेअर तुम्ही। हा तुमच्या याच्यात जराशी इन्सानियत असेल ना, बापानं खरंच तुम्हाला बापाच्या भरोश्यावर, बाबासाहेबाच्या भरोश्यावर खरंच जगत असाल ना तुम्ही, तर हा व्हिडिओ शेअर करा। नसेल ना तर तुमचा बाप बाबासाहेब आंबेडकर नाही, लक्षात ठेवा। हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला पाहिजे, माझे मत आहे। कारण का? कारण बाबासाहेब आंबेडकरांना कोणी शिवीगाळ करतं ना तर माझ्या काळजात दुखतं। कारण माया बाप बाबासाहेब आंबेडकर आहे। माया बाबासाहेबाने बामण्याची मुलगी का गेली की जातीवाद मिटला पाहिजे म्हणून, कळलं काय? आणि हा हरामखोराला माझं एकच म्हणणं आहे, तू नीच जातीचा आहेस, तू स्वतःला काय समजते ते जाणे तुलाच माहित। पण तू एका मायचा नाही आहे, त्या मायेवर 10 दगडी उरावर घेतली असून त्या मायने तेव्हाच तू जन्माला आला, कळलं काय? त्या मायने 10 दगडे उरावर घेतले म्हणून तू जन्माला आला। बाबासाहेब आंबेडकराला असं बोलणं आणि असं वक्तव्य करणं हे चुकीचं आहे। तुम्हाला वाटत नाही का? वाटत नाही का तुम्हाला? काही माणुसकी नाही काय? या हरामखोर अशा पद्धतीने बोलून राहिला बाबासाहेबाला, काही वाटत नाही तुम्हाला? तर हा व्हिडिओ शेअर झाला पाहिजे। लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून हा शेअर करा, जेणेकरून हा हरामखोराला सजा मिळाली पाहिजे। सजा तर नाही मिळणार, पण झोडलं पाहिजे, बाबासाहेबांच्या लेकरांनी झोडलं पाहिजे याला। तर हा जसे शेअर करा, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। जय भीम, जय शिवराय, जय जवान, जय किसान, जय संविधान।